इन्व्हेस्टिगेशन टीमच्या पुढं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन की याच्यामध्ये आयजी स्वतः चौकशी करणार आहेत। आयजी आता आयजी चौकशी करणार म्हणल्यावरती इथे मॅनेजमेंट वगैरे असले काही प्रकार येणार नाहीत आणि त्याच्यानंतर त्याला डबल चौकशी लावली, न्यायालयीन चौकशी सुद्धा लावली आणि तिला सुद्धा मुदत दिली 3 महिने ते 6 महिन्यामध्ये ही चौकशी पूर्ण करावी। नावाचा स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील उल्लेख केला। हो, मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत जो उल्लेख केलेला आहे वाल्मिक कराड यांचा खंडणीच्या प्रकरणापर्यंत उल्लेख केलेला आहे आणि या खंडणीचं लिंकअप जर या 302शी लागलं तर वाल्मिक अण्णा सुद्धा 302 मध्ये येतील। वाल्मिक अण्णा मकोको म्हणजे मोकामध्ये सुद्धा येतील। बीड जिल्ह्यामध्ये विशेष कॅम्पेन राबवलं जाईल आणि या ज्या काही घटना घडतात आज एसपी ची बदली केलेली आहे। अविनाश बारगळ यांनी जो त्या ठिकाणी ढिलाईपणा दाखवलेला आहे, जे हे सगळे प्रकार होत आहेत, खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। माधव जाधव यांच्यावरती ॲडव्होकेट वकील आहे, त्यांच्यावरती मारहाण करून सुद्धा गुन्हा दाखल केलेला नाही। बापाच्या नावावर पिस्तूल, पोरगा हवेत गोळीबार करतो, ह्याला लावतो, त्याच्यानंतर 40 मुलांवरती मला वाटतं घाटनांदूर का काय गाव आहे तिथे यांनीच हाणमार केली राजेसाहेब देशमुखांना आणि राजेसाहेब देशमुखांच्या 40 समर्थकांवरती 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल केलाय। आमच्या बीडमध्ये चण्या फुटाण्यासारखे 307 दाखल केले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं वातावरण जास्त तप्त होत गेलेलं आहे। मागं आरक्षणाच्या वेळेस सुद्धा अतिगुन्हे हे कोणाच्या सांगण्यावरती झाले हे सुद्धा माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी देणार आहे।